-8 डिग्री तापमान, बर्फासारखं पाणी आणि तरीही लोक इथे स्वतःहून आंघोळ करायला येतात। हे आहे नेपाळमधील प्रसिद्ध मुक्तिनाथ मंदिर, ज्याला मुक्तिशस्त्र म्हणजे मोक्षाचं स्थान म्हटलं जातं। समुद्र सपाटीपासून 3800 मीटर उंचीवर वसलेलं हे मंदिर जगातील सर्वात उंच पवित्र मंदिरापैकी एक मानलं जातं। या मंदिराच्या मागे आहे 108 मुक्तिधारा म्हणजे 108 दगडी गोमुख, ज्यातून सतत बर्फासारखं थंड पाणी वाहत असतं। हे पाणी हिमालय आणि पवित्र खाली गंडकी नदीच्या प्रवाहातून येतं। येथील तापमान अनेक वेळा -3 डिग्री सेल्सिअस ते -8 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातो, त्यामुळे या धारांखाली आंघोळ करणं म्हणजे अक्षरशः शरीर गोठवणारा अनुभव असतो। पण श्रद्धेनुसार ह्या 108 धाराखाली स्नान केल्याने माणसाची सर्व पाप धुतली जातात आणि जन्म मरण्याच्या चक्रातून मोक्ष प्राप्त होतो। इतकंच नाही तर स्नानानंतर भाविक मंदिरासमोर पापकुंड आणि पुण्यकुंड या 2 पवित्र तलावामध्येही डुबकी मारतात। असं मानलं जाते की येथे स्नान केल्याने आत्म्याला शांती आणि आंतरिक जागृती मिळते। मुक्तिनाथ हे भगवान विष्णूच्या उपासनेसाठी प्रसिद्ध असलेल्या 8 पवित्र स्थळांपैकी एक आहे। श्रद्धेनुसार भगवान विष्णूने येथे देवी श्रीदेवी आणि भूदेवी सोबत भक्तांना जीवनमुक्ती दिली होती आणि म्हणूनच या स्थानाला मुक्तिनाथ म्हटलं जातं। आजही जगभरातून हजारो भाविक येथे फक्त दर्शनासाठी नाही तर आत्मिक शांती आणि मोक्षाच्या शोधात येतात। तुम्ही येथे आंघोळ करायला जाल का? खाली कॉमेंट मध्ये नक्की सांगा।